नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया द हिंदूपासून. भारताच्या ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट 1958, ज्याला अफ्स्पा असंही म्हटलं जातं, तर तो लागू आहे. आपल्याला माहिती आहे, याच्यामुळे तिथं लष्कराला एक्स्ट्रा स्पेशल पॉवर्स मिळतात आणि या अनेक राज्यांचा आणि तिथल्या नागरिकांचा हा जो ॲक्ट लागू केलेला आहे, हा जो कायदा लागू केलेला आहे तिकडे तर तो काढून टाकावा अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. गेल्या वर्षी नागालँडमध्ये एक जो इन्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये एका चुकीच्या ऑपरेशनमध्ये अनेक सिव्हिलियन्सचा मृत्यू झाला लष्कराच्या हातून, त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे तो परत एकदा सर्वांसमोर आला. त्याच्यावरच्या चर्चा परत एकदा सुरू झाल्या आणि केंद्र सरकारवर परत एकदा दबाव आला हा कायदा हटवण्यासाठी. काही राज्यांनी त्यांच्या विधिमंडळांमध्ये हा कायदा हटवण्यात यावा यासाठीची विधेयकं सुद्धा पारित केली. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल आसाममध्ये एका रॅलीमध्ये बोलत असताना त्यांनी अफ्स्पा हा काढून टाकण्यात यावा, अफ्स्पा हा रद्द करता यावा ह्या राज्यांमधून. यासाठी तिकडे जी कायदा आणि सुव्यवस्था सिस्टम आहे तर ते नीट करण्याचं, ते अजून चांगले करण्याचे एफर्ट्स सध्या चालू आहेत आणि त्याच्यामुळे लवकरच याबाबतीत काहीतरी हालचाली होऊ शकतील असे संकेत त्यांनी यावेळेस दिले. राहुल कर्माकर यांनी गुवाहाटीवरून याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आज केलाय. 5G स्पेक्ट्रमबद्दल जी सर्व चर्चा चालू आहे आणि त्याच्या प्राइसिंगबद्दल जे काही इश्यूज होते ते सर्व लवकरच रिसॉल्व्ह करता येतील असं टेलिकॉम मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी काल म्हटलं. आणि त्याचबरोबर हे सर्व जर राईट ट्रॅकवर सध्या चालू आहे आणि हे असंच चालू राहिलं तर ऑक्शनिंग हे येत्या जून महिन्यापासून सुरू होऊ शकतं आणि साधारण ऑगस्ट-सप्टेंबरपासून 5G सर्व्हिस भारतात रोल आउट होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आज युतिका भार्गवा यांनी दिल्लीवरून ही बातमी दिली आहे. भारतात कोविडच्या केसेसची संख्या परत एकदा वाढताना दिसतीये. ही वाढ अगदी तीव्र नाहीये, खूप वेगाने ही वाढ होत नाहीये, तरी सुद्धा सौम्य प्रमाणात का असेना ही वाढ होताना दिसतीये. गुरुवारच्या दिवसात भारतात 3,300 कोविडच्या नवीन केसेस नोंदवण्यात आल्या आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता सध्या केंद्रीय आरोग्य मंत्रालय जे आहे तसंच सर्व राज्य सरकारं सुद्धा ही जी वाढ आहे, हा जो वाढता आलेख परत दिसून येत आहे तर त्याच्याकडे लक्ष ठेवून आहेत. देशभरात अनेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट आलेली आहे. तापमानाचा पारा जो आहे तो 40च्याही वर अनेक ठिकाणी गेलेला आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारनं 2 मेपर्यंत शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून उन्हातान्हातनं त्यांना शाळेत कॉलेजमध्ये जावं लागू नये आणि त्याच्यामुळे त्यांना उष्माघात होऊ नये ह्यासाठी हे प्रिकॉशन घेण्यात आलेलं आहे. आपण अगदी काही दिवसांपूर्वीच बातमी बघितली होती की बंगालमध्ये उष्माघातानं एकाचा मृत्यू झाला तर अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याचं म्हटलं जातंय. आज विश्वनाथ घोष यांनी कोलकातावरून ही बातमी दिली आहे. हा होता आजचा द हिंदू. यापुढचा पेपर आहे लोकसत्ता. देशात उष्मातिरेक ही आज लोकसत्ताच्या पान 1ची हेडलाईन आहे. जवळपास 75% भारताची सध्या उष्णतेच्या लाटेने होरपळ होतीये. अगदी जम्मूपासून विदर्भापर्यंत परत एकदा उष्णतेची लाट आलेली आहे. उत्तर भारतातून एकामागून एक उष्णतेच्या लाटा निर्माण होत असल्याने नागरिक हैराण झालेले आहेत आणि सध्या जी उष्णतेची लाट आलेली आहे त्याचा तडाखा आता मी म्हटल्याप्रमाणे जवळपास 75% भारताला बसलेला आहे आणि रोजच टप्प्याटप्प्याने वाढत असलेल्या तापमानाबद्दल सध्या चिंता व्यक्त केली जाते. ह्या बातमीमध्ये थोडेफार छोटे मोठे इन्फोग्राफिक्स सुद्धा देण्यात आलेले आहेत की ह्याचं कारण काय आहे, लाटग्रस्त राज्य कोणती आहे. त्याच्यामध्ये राजस्थान, त्याचबरोबर जम्मू, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्रातील विदर्भ इत्यादी भागांमध्ये सध्या उष्णतेची लाट आलेली आहे आणि येते काही दिवस, पुढचे ॲटलिस्ट 4 ते 5 दिवस ही स्थिती अशीच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्राबद्दलही आहे की विदर्भाला अधिक त्रास आहे. विदर्भात सध्या 45°C अधिक तापमानाची नोंद काही ठिकाणी होतीये. गुरुवारी अकोल्यात राज्यातील उच्चांकी म्हणजे 45.4°C कमाल तापमानाची नोंद झाली. लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोन या वेबसंवादात बोलत असताना भाजप नेते आशिष शेलार यांनी 2017मध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं संयुक्त सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेला विरोध केल्यामुळे तो प्रयोग प्रत्यक्षात येऊ शकला नाही असं म्हटलं होतं. आपण परवा हा संवाद झाला होता आणि काल आपण लोकसत्ताच्या पान 1वर त्याबद्दलची बातमी बघितली होती. तर शेलार यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. गेली 5 वर्ष शेलार गप्प का होते असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तर 2017मध्ये शिवसेनेला सत्तेबाहेर काढण्याचं भाजपचं कारस्थान होतं असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. मुंबई, ठाणे, पुण्यासह महापालिका आणि जिल्हा परिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडणार आहेत. येत्या 4 मे रोजी ओबीसी आरक्षण तसंच राज्य सरकारनं केलेल्या कायद्यातील बदलाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
निवडणुका पावसाळ्यात घेणं अशक्य असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी तसं सांगितलेलं आहे. पावसाळ्यात मनुष्यबळ तसंच अन्य यंत्रणा तैनात करणं खूप अडचणीचं असल्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या ॲटलिस्ट, असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. जागतिक परिस्थितीमुळे जगभरात खतांसाठी लागणाऱ्या अमोनिया, पोटॅश आणि स्फुरद इत्यादी कच्च्या मालांचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी खतांच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे DAP, पोटॅश, फॉस्फेटयुक्त खतांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून पोषण मूल्य आधारित अनुदान धोरणानुसार देण्यात येणाऱ्या अनुदानात मोठी वाढ करण्यात आलेली आहे. केंद्राच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. गव्हाची प्रोक्युअरमेंट सर्वच ठिकाणी कमी होत असल्याच्या बातम्या आपण गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पेपर्समध्ये बघतो आहोत. आज लोकसत्तामध्ये सुद्धा याबद्दलची महत्त्वाची बातमी आलेली आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारात पुढील वर्षभर गव्हाच्या किमती चढ्या राहतील या शक्यतेमुळे निर्यातदार, व्यापारी आणि मोठ्या कंपन्यांनी संपूर्ण उत्तर भारतात चढ्या दराने गहू खरेदी करण्याचा धडाका लावलेला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याचं समाधान आहे, मात्र दुसरीकडे राष्ट्रीय अन्न महामंडळासह सरकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठीची गहू खरेदी रखडलेली आहे. सरकारी गोदामांना अजूनपर्यंत गव्हाची प्रतीक्षा आहे. कैद्यांना पुस्तकं नाकारल्याबाबत कोरोना काळात मुंबई उच्च न्यायालयाने परत एकदा टीका केलेली आहे. याबद्दलची एक सुनावणी चालू आहे. या सुनावणी दरम्यान एव्हरी टाईम उच्च न्यायालय जे आहे ते ताशेरे ओढतंय तुरुंग प्रशासनावर आणि सरकारवर की कैद्यांना पुस्तकं कशी नाकारली जाऊ शकतात. की कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच त्रासदायक होता. कारागृहातील कैद्यांसाठी तो अत्यंत त्रासदायक होता. यावेळी औषधांबरोबरच पुस्तकं देखील जीवनावश्यक वस्तू म्हणून ग्राह्य धरून कायदेशीर प्रक्रियेनुसार ती कैद्यांना उपलब्ध करून देता आली असती, मात्र तसं झालं नाही अशी टीका उच्च न्यायालयाने केलेली आहे. मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा हे सध्या तळोजा कारागृहात आहे आणि त्यांना त्यांच्या घरच्यांनी पाठवलेलं PG वुडहाऊस या लेखकांचं पुस्तक त्यांना देण्यासाठी नाकारण्यात आलं होतं. याबाबत सुद्धा कोर्टानं तुरुंग प्रशासनाला सुनावलं आहे. राज्यातील जैवविविधतेचं संवर्धन होऊन येणाऱ्या पिढीसाठी नैसर्गिक संसाधनं जतन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प राबवण्यासाठी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पासाठी पुढील 5 वर्षांसाठी 172 कोटी 39 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून वीज बिल मिळवणाऱ्या ग्राहकांमध्ये पुणेकरांनी राज्यात आघाडी घेतली आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलात सुमारे 75,000 पर्यावरण स्नेही ग्राहकांनी गो ग्रीन योजनेत सहभाग घेतला आणि राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कागदविरहित वीज बिल घेण्यात पुणेकर राज्यात आघाडीवर असल्याची बातमी आज लोकसत्ताने केलेली आहे. राज्यात यंदा मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहण्याचं संकट निर्माण झालेलं आहे. गाळप हंगाम संपत आलेला आहे, मात्र अनेक शेतकऱ्यांकडे ऊस अजून सुद्धा शिल्लक आहे. त्यामुळे या भागातील ऊस अन्य भागात नेऊन गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना येत्या 1 मे पासून वाहतूक आणि साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1237.42 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं असून 1291.29 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालेलं आहे. हा होता आजचा लोकसत्ता. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक स्वतंत्र पत्रकारितेचं माध्यम आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो. ह्याच्यामध्ये काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात, तर काही मराठीतही असतात, काही छोटे मोठे अपडेट्स असतात, तर काही सविस्तर एनालिटिकल लेखसुद्धा असतात. तर आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. इंडी जर्नल याच नावाचं आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. तुम्ही मे बी आजचा हा एपिसोड यूट्यूबवरच बघत असाल, पण जर का तुम्ही हा एपिसोड फेसबुकवर बघत असाल तर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा नक्की व्हिजिट करा. राऊंडअपच्या एपिसोडसोबतच इतरही अनेक कार्यक्रम त्याच्यावरती आहेत. अनेक एक्सप्लेनर व्हिडिओज आहेत, व्हिडिओ रिपोर्टाजेस आहेत, इंटरव्ह्यूज आहेत, असा बराच खजाना त्याच्यावरती आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. आपण न्यूजपेपर राऊंडअपमध्ये जसं वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा आढावा घेत असतो, तसंच दररोज रात्री आम्ही डेली न्यूज रील या आमच्या न्यूज बुलेटिनमध्ये पॉडकास्टमध्ये दिवसभरात देशविदेशात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचा उल्लेख करत असतो, त्यांचा आढावा घेत असतो. हे जे आमचं पॉडकास्ट आहे ते इंडी रेडिओ या आमच्या ॲपवर रिलीज होत असतं. याच्यावर इंग्लिशमध्ये हा प्रोग्राम येतो आणि दररोज काय काय महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या आम्ही त्याच्यामध्ये बघत असतो. हे ॲप डाउनलोड करणं अतिशय सोपं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही लगेच आत्ताच ते ॲप डाउनलोड करू शकता. त्याच्यावरती फक्त न्यूज रिलेटेड नाही तर इतरही बराच कंटेंट अवेलेबल आहे. काही पॉडकास्ट आहेत, वेगवेगळ्या विषयांवरचे इंटरेस्टिंग चर्चा त्याच्यावरती आहेत, काही इंटरव्ह्यूज आहेत, काही ऑडिओ बुक्स आहेत, ऑडिओ रिपोर्ट्स आहेत, असं बरंच काही काही त्याच्यावरती अवेलेबल आहे. तर आमचं हे ॲप नक्की डाउनलोड करा आणि तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतायत हे कळवायला विसरू नका. आणि या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे, जो आहे इंडियन एक्सप्रेस.
इंडिगो कंपनीच्या एका एअरक्राफ्टने पहिल्यांदाच लँडिंगसाठी संपूर्णपणे भारतात बनवलेल्या नेव्हिगेशन सिस्टमचा उपयोग केलेला आहे. राजस्थानमधल्या अजमेरजवळच्या एका किशनगंज या छोट्याशा एअरपोर्टवर हे लँडिंग करण्यात आलं आणि याच्यामुळे आता US, जपान आणि युरोप हे जे 3 ठिकाणं आहेत जिकडं स्वतः बनवलेली नेव्हिगेशन सिस्टम वापरली जाते, या छोट्याशा ग्रुपमध्ये आता भारताचा सुद्धा समावेश होणार आहे. स्वतःची बनवलेली नेव्हिगेशन सिस्टम वापरून एरोप्लेन चालवण्यात किंवा लँड करणाऱ्या देशांमध्ये. आज प्रणव मुकुल यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट दिलाय. फ्रंटियर्स इन जेनेटिक्स या जर्नलमध्ये छापून आलेल्या एका अतिशय इंटरेस्टिंग अहवालाबद्दलचा रिपोर्ट आज अंजली मरार यांनी इंडियन एक्सप्रेसच्या पान 1 साठी केलेला आहे. साधारण 8 वर्षांपूर्वी पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात, एका छोट्या शहरात जवळ काही मानवी सांगाडे आढळून आले. एक्सकव्हेशन दरम्यान हे सांगाडे आढळून आले होते. गेली 8 वर्ष त्यांचा अभ्यास चालू होता, त्यांचं DNA टेस्टिंग चालू होतं आणि या सगळ्यानंतर समोर आलेलं आहे की हे जे सांगाडे होते ते 1857च्या उठावामध्ये सामील झालेल्या सैनिकांचे सांगाडे होते आणि हे जे सर्व सैनिक होते ते देशाच्या वेगवेगळ्या भागातून म्हणजे वेस्ट बेंगॉल, ओडिशा, बिहार आणि उत्तर प्रदेशमधनं आलेल्या सैनिकांचे होते आणि 1857च्या उठावादरम्यान ब्रिटिशांकडून ते मारले गेले होते. जवळपास 250 सैनिकांचे सांगाडे या ठिकाणी सापडलेले आहेत. अयोध्येत 3 मशिदींची आणि अजून एका धार्मिक स्थळाची विटंबना केल्याबद्दल 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या 7 जणांनी या मशिदींबाहेर आणि या धार्मिक स्थळाच्या बाहेर जाऊन काही आक्षेपार्ह पोस्टर्स तिथे टाकले, त्याचबरोबर काही धर्मग्रंथाची पानं फाडून टाकले असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. सध्या हिंदी सिनेमा इंडस्ट्री आणि वेगवेगळ्या दक्षिण भारतातल्या ज्या सिनेमा इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यामध्ये जे वादविवाद चालू आहे त्याबद्दलची जी चर्चा सुरू आहे त्यावर एक इंटरेस्टिंग आर्टिकल इंडियन एक्सप्रेसच्या पान 1च्या अँकरला रोहन नाहर यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जरी एकेकाळी देशातलं जे बॉक्स ऑफिस आहे तिथं हिंदी चित्रपटसृष्टी किंवा हिंदी सिनेमा हे राज्य करत असले तरी आता चित्र बदलताना दिसत आहे आणि साऊथमधले जे वेगवेगळे इंडस्ट्री म्हणजे कन्नडा फिल्म इंडस्ट्री असेल, तेलुगू फिल्म इंडस्ट्री असेल तर यांनी बनवलेले चित्रपट हे जास्ती गाजताना दिसत आहेत बॉक्स ऑफिसवर आणि फक्त जी वेगवेगळी दक्षिण भारतातली राज्य आहेत तिथंच नाही तर देशभरातच ते खूप चांगली कमाई करताना आणि खूप चांगले चालत असताना दिसत असल्याचं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. साऊथ एशिया क्लायमेट आउटलुक फोरमने नुकत्याच पब्लिश केलेल्या एका अहवालानुसार यावर्षी दक्षिण आशियाई देशांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तसा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. इनफॅक्ट आयदर नॉर्मल किंवा नॉर्मलपेक्षाही जास्त पाऊस या देशांमध्ये पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. भारतात स्पेशली हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांमध्ये काही गुजरातच्या किनारपट्टीच्या काही भागांमध्ये, उत्तर महाराष्ट्रात तसंच झारखंड, पश्चिम बंगाल आणि पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डर जवळचा जो भारताचा भाग आहे तिथं आणि त्याचबरोबर नेपाळ, भूतान आणि उत्तर श्रीलंका या देशांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता, नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आज अंजली मरार यांनी याबद्दलचं वार्तांकन केलं. पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नुकतीच जी एक बैठक घेतली होती, कोविड संदर्भात ती बैठक होती. मात्र त्यावेळेस जे पेट्रोल डिझेलवर जे राज्यांनी कर लावलेले आहेत, केंद्राकडून आणि राज्याकडून दोन्हीकडून कर लावलेले असतात, मात्र राज्यांनी लावलेल्या करांबद्दल पंतप्रधानांनी बऱ्याच मुख्यमंत्र्यांची कानउघडणी केली. स्पेशली बिगर भाजप शासित जी राज्य आहेत तर तिकडं कर कपात करण्यात यावी असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. तर ओव्हरऑल स्टेट्स वर्सेस सेंटर हे काय झालेलं आहे आणि कोणाकडून किती टॅक्सेस लावण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे इंधनाच्या दरामध्ये काय फरक पडतो, हे सर्व एक्सप्लेन करणारे एक आर्टिकल आज आंचल मॅगझिन आणि करुणजीत सिंग यांनी दोघांनी दिल्लीवरून दिलेला आहे इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन या पानावर. आपल्याला ह्यातले वेगवेगळे आस्पेक्ट जर समजून घ्यायचे असतील आणि नक्की कशामुळे दरवाढ झालेली आहे हे सुद्धा समजून घ्यायचं असेल तर अशा प्रकारचे जे एनालिसिस आहेत, अशा प्रकारचे जे ऑब्जेक्टिव्ह एनालिसिस आहे ते वाचणं अतिशय गरजेचं आहे. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स. अट्टहास 1.25 लाख कोटींचा, ही आज महाराष्ट्र टाइम्सच्या पान 1ची हेडलाईन आहे. प्रशांत आहेर यांनी ही बातमी दिली आहे. मुळामुठा नदीकाठ सुधार योजनेमुळे दोन्ही नद्यांच्या आणि शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचा दावा जरी करण्यात येत असला तरी सुद्धा या नद्यांच्या काठावर असलेली मोकळी जमीन बांधकामांसाठी खुली व्हावी या हेतून हे सगळं करण्यात येत असल्याची माहिती पुढे येत असल्याचं आणि काही तज्ज्ञांनी आणि काही एक्सपर्ट्सनी ते पुढे आणलं असल्याचं म्हटलं जाते. हा आराखडा जर प्रत्यक्षात आला तर नदीची पूररेषा आतल्या बाजूला सरकून सुमारे 1,500 एकर जमीन ही बांधकामांसाठी उपलब्ध होणार आहे आणि त्यात होणाऱ्या बांधकामांचा हिशोब केला तर सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या घरात हा व्यवहार पोहोचणार आहे आणि त्यासाठीच नदीकाठ सुधारणेचा घाट घालण्यात येत असल्याची शंका स्वयंसेवी संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. त्याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट आहे.
एकूणच हा जो नदीकाठ सुधार प्रकल्प आहे त्याला का विरोध आहे आणि त्याच्यामुळे शहराचा पुराचा धोका कसा वाढणार आहे, पर्यावरणाला कसं नुकसान पोहोचणार आहे याबद्दल आणि नक्की नागरिकांचा आणि पर्यावरणवाद्यांचा याला विरोध का आहे हे समजून घ्यायचं असेल तर आमच्या इंडी जर्नल या यूट्यूब चॅनलवर त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट, एक व्हिडिओ रिपोर्टाज अवेलेबल आहे, ती नक्की बघा. यापुढच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे. ही हेडलाईन आहे, दरवेळी तहान लागली की खोद विहीर. अगदी उन्हाळ्यासाठी आणि ज्या ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई होते उन्हाळ्यात तर त्या सर्व जागांसाठी अगदी ॲप्ट अशी ही हेडलाईन आहे आणि ॲप्ट अशी ही बातमी आहे. इनफॅक्ट मटा एक मालिका चालवते, पुरवठा यंत्रणा पाण्यात, ज्याच्यात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमधली पाणी टंचाई, दरवर्षी होणारी पाणी टंचाई, दुष्काळ सदृश परिस्थिती या सर्व बाबतीत आणि ओव्हरऑलच पाणी पुरवठ्या बाबतीत सस्टेनेबल अशी योजना करायच्या ऐवजी टँकरवर जे डिपेंड केलं जातं तर त्याबद्दल आढावा ह्याच्यामध्ये घेतला जात आहे. आजची बातमी उत्तर महाराष्ट्राच्या बद्दलची आहे, जी प्रवीण बिडवे यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये रेल्वेचं जंक्शन असलेल्या मनमाडमध्ये महिन्यातून अगदी 1-2दाच नळांना पाणी येतं. त्याच्यामुळे लोक अगदी अंत्यविधी किंवा विवाहासारख्या कार्यक्रमांना सुद्धा गावी जायचं धाडस करत नाहीये. मनमाड, चांदवड सारख्या शहरात नळांना 8-15 दिवसातून एकदाच पाणी येत असल्याने टँकरद्वारे पाणी मिळवण्याच्या मलमपट्टीवरच रहिवाशांना भिस्त ठेवावी लागत आहे. फक्त नाशिकच नाही तर जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये सुद्धा पाणी टंचाईच्या जखमेवर टँकरद्वारे पाणी पुरवठा करून विहीर अधिग्रहणाची मलमपट्टी वर्षानुवर्ष सुरू आहे. उष्णतेच्या लाटेबद्दलच्या बातम्या आपण सर्वच पेपर्समध्ये बघत आहोत. पुणे शहरात सुद्धा काल सलग दुसऱ्या दिवशी उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे दिवसभरात 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेपासून पुणेही वाचलेलं नाही आणि काल सकाळी 8 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत गेली आणि दुपारी 1 वाजता तर ऊन एवढं होतं की रस्त्यावर जाणं सुद्धा दुष्कर झालं होतं. काल पुणे-सातारा रोडवरच्या शंकर महाराज उड्डाण पुलावर एक अतिशय दुर्दैवी अपघात घडला. STची एक बस तिचे ब्रेक्स निकामी झाल्यामुळे ती 7 दुचाकींना आणि 2 कार्सना धडकली. याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले. येत्या रविवारी म्हणजे 1 मे रोजी पहाटे आकाशप्रेमींना गुरु आणि शुक्र या तेजस्वी ग्रहांची युती बघायला मिळणार आहे. यावेळी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून अर्धा अंशापेक्षा कमी अंतरावर येणार असून टेलिस्कोपच्या एकाच दृश्यात गुरु, त्याचे 4 चंद्र आणि शुक्राची कला असं दुर्मिळ दृश्य बघता येणार आहे. वाढत्या उष्णतेचे चटके माणसांबरोबरच प्राण्यांना सुद्धा बसतायत आणि त्याच्यामुळे पिंजऱ्यांमधील प्राण्यांना सुद्धा उष्माघातापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कात्रजच्या प्राणी संग्रहालयात कूलर्स, फॉगर्स, रेनगन सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर वन्य प्राण्यांचा आहार, त्यांच्या हालचाली आणि पाण्याची गरज यावर सुद्धा संग्रहालय व्यवस्थापन विशेष काळजी घेत आहे. राजद्रोहाचं कलम रद्द करावं अशी भूमिका कोरेगाव भीमा प्रकरणीच्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल घेतली. ब्रिटिश काळात स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी भारतीय दंड संहितेत समाविष्ट केलेल्या 124 या राजद्रोहाच्या आरोपाच्या कलमाचा अलीकडे गैरवापर होत आहे. सरकारच्या विरोधात बोलण्याविरुद्ध किंवा शांततेचा विचार मांडणाऱ्यांचे विचार दाबण्यासाठी त्याचा वापर केला जातोय. या कलमाचा गैरवापर कायदा दुरुस्तीद्वारे थांबवायला हवा किंवा हे कलमच रद्द करायला हवं अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार चौकशी आयोगासमोर सुरू असलेल्या चौकशीवेळी मांडली. हा झाला आजचा महाराष्ट्र टाइम्स आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.